बातमी आहे एसटीच्या भाडेवाढीच्या संदर्भातली, कारण एसटीची भाडेवाढ जाहीर झाली आहे आणि आता हे नवे दर लागू सुद्धा झाले आहेत आणि या नव्या दराच्या नुसार एसटीच्या तिकिटाच्या दरामध्ये 14.95% वाढ झाली आहे। तर हे नवे दर कसे असतील आपण बघतोय। एसटी मधून प्रवास करताना प्रति टप्पा 6 किलोमीटरसाठी भाडं आकारलं जातं। साध्या बसचं भाडं सध्याचं भाडं हे 8 रुपये 70 पैसे आहेत आणि ते आता 11 रुपये असेल। त्यामुळे एसटीने प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आता जास्तीचे पैसे सुद्धा मोजावे लागतात। प्रणय निर्बाण आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात याविषयी। प्रणय, आता एसटीची ही जी भाडेवाढ आहे ती जाहीर झाली आहे। मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेले आहेत। सर्वसामान्यांसाठी ही एक महत्त्वाची खरं तर प्रवासाची सुविधा आहे, मात्र किती झळ बसू शकते प्रवाशांना? नक्की यामिनी, प्रवाशांना खूप मोठी झळ बसणार आहे, कारण 4-5% नव्हे तर तब्बल 15% जी भाडेवाढ आहे ती मध्यरात्री पासून झालेली आहे। परंतु प्रवाशांची एकच मागणी आहे की आधी एसटी बस सुधारा आणि त्यानंतर भाडेवाढ करा अशी मागणी प्रवाशांमध्ये होते, कारण अनेक ग्रामीण भागामध्ये जे एसटीच्या बसेस जातात त्या खूप भंगार झालेल्या आहे। त्यामुळे त्यांना खूप नाहक त्रास प्रवासादरम्यान होतो। त्यामुळे प्रवाशांची एकच मागणी आहे की आधी एसटी बस सुधारा, त्यानंतर भाडेवाढ करा। परंतु ही जी भाडेवाढ झालेली, या भाडेवाढमध्ये एक नवीन पेज जे आहे ते वाहकाला होणार आहे, कारण आधी जे पूर्वीचे तिकीट होते, जसं अमरावतीपासून परतवाडा जायचं असेल तर 80 रुपये हा तिकीट होता, परंतु आता 91 रुपये झालेले। त्यामुळे 91 रुपये झाले तर प्रवाशांनी जर 100 रुपये जर वाहकाला दिले तर त्याला 9 रुपये कुठून आणून द्यायचे हा प्रश्न आता वाहकाला होणार आहे। आपल्यासोबत काही वाहक आहे अमरावती डेपोचे, आपण त्यांच्याशी बोलूया। आधी तिकीट किती होतं आणि आता तिकीट किती झालेले साधारण? अगोदर तिकीट अमरावती परतवाडा 80 रुपये होते, आता 91 रुपये झालेला आहे। आणि महिलांचं तिकीट 40 रुपये होतं, आता ते 41 रुपये झालेलं आहे। तर जवळपास 1 रुपया चिल्लर नसतातच लोकांपाशी, प्रवाशापाशी 1 रुपया चिल्लर नसतात। त्यामुळे आता जी डोकेदुखी झालेली आहे, आम्हाला खूप डोके झाले। ग्रामीण भागात जसं वलगावचं 10 रुपये तिकीट होतं महिलाचं आणि पुरुषांचं 20 रुपये तिकीट होतं, 21 आणि 11 रुपये असं तिकीट झालेलं आहे। ग्रामीण भागात पण खूप समस्या निर्माण झालेली आहे। तुम्ही काय सांगाल? आता याच्यामुळे वादविवाद होतील आता प्रवाशांमध्ये? हो, आता जी भाडेवाढ झाली याच्यामुळे प्रवाशांमध्ये आणि वाहकांमध्ये पूर्णपणे वादविवाद होणार आहेत। एक तर त्यांच्याशी भांडण होईल किंवा चिल्लरसाठी आमची डोकेदुखी वाढणार आहे। आता याला पर्याय काय? पर्याय जसे रावते साहेबांनी 5च्या पटीने तिकीट वाढ केली होती त्याप्रमाणे तिकीट वाढ करण्यात यावी अशी परिवहन मंत्र्यांना माझी तुमच्या माध्यमातून नम्र विनंती आहे। यामिनी, ही जी भाडेवाढ झालेली आहे ती राऊंड फिगर जर केली असती तर नक्की हे जे चिल्लर देण्याचा जो वाद आहे तो प्रवाशांसोबत होणार नाही अशी वाहकाची मागणी आहे। तर दुसरीकडे प्रवाशांची मागणी आहे की आधी एसटी बस सुधारा, त्यानंतर भाडेवाढ करा अशी मागणी आता प्रवाशांची होते। यामिनी, अगदी प्रणय, धन्यवाद या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।